Hi friends, welcome to Shivasri Spoken English classes. Today's we will learning how to speak English. आज आपण काय शिकणार आहे इंग्रजी कसे बोलायचे. हां व्हॉट इज युअर नेम? संदेश राजेंद्र वाघमोडे. अच्छा संदेश, हाऊ ओल्ड आर यू? 12 years. असं नाही आहे बोलायचं. मी जर म्हटलं हाऊ ओल्ड आर यू म्हणजे तू किती वर्षाचा आहे, तर तू काय म्हणायचं त्यावेळी? आय एम 12 years old. 12 years old. 12 years old. हां संदेश, मला एक सांग, जर मी तुला असं म्हटलं की प्लीज टेल मी युअर सेल्फ इंट्रोडक्शन, प्लीज टेल युअर सेल्फ असं जर बोललं, तुझ्याबद्दल माहिती मला सांग, प्लीज टेल मी युअर सेल्फ किंवा प्लीज टेल मी युअर सेल्फ इंट्रोडक्शन, तर तू मला कोणत्या पद्धतीनं मला सांगू शकशील स्वतःबद्दल? 1 मिनिट बोल. My name is Sandesh. My family, the father, parents or grandmother, grandfather. अच्छा चालेल एवढंच. संदेश, शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लास तुम्हाला माय सेल्फबद्दल एक मोलाचा सल्ला देणार आहे, एकदम सोप्या लँग्वेजमध्ये. तुम्ही कुठेही दिल्लीला जरी इंटरव्ह्यूला गेला ना, जेव्हा कलेक्टर होशील त्यावेळी, आणि शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लासमधील जे काही सेंटेन्स आहेत ते जर सांगितलं, 100% सांगतो तुझं सिलेक्शन होण्याची चान्सेस जास्त प्रमाणात राहणार. समजते? एकदम सोप्या आणि इझी लँग्वेजमध्ये आम्ही हे इंट्रोडक्शन तयार केलेलं आहे. समजते? हां आता सर्वप्रथम काय म्हणायचं? माय नेम इज संदेश राजेंद्र पाटील. झालं, तू स्वतःचं नाव सांगितलं. नंतर आय एम फ्रॉम फोनशिरस. आय एम फ्रॉम ॲट फोनशिरस इन मालशिरस किंवा सोलापूर सांगितलं तरी चालेल, परंतु आपण मालशिरसच बोलूया. झालं? नंतर तू किती वर्षाचा आहे हे जर सांगायचं असेल तर आय एम 12 years old. मी 12 वर्षाचा आहे. हां आय एम 12 years old. ओल्ड. आता जर तू असं म्हणायचं की मी 7वीमध्ये शिकत आहे, आय एम परसिंग 7th स्टँडर्ड, म्हणजे मी आता 7वीमध्ये शिकत आहे. बरोबर आहे? असं बेसिक तू काय करतोय? माय फादर नेम, माय मदर नेम, माय फादर इज फार्मर, माय मदर इज फार्मर, ही जी माय हा शब्द येतोय हा कुठंतरी आला नाही पाहिजे. ही ग्रॅमॅटिकली स्लँग येतं. ग्रॅमॅटिकली स्लँग म्हणजे प्रत्येक वेळी जर तू माय म्हणत बसलास तर तिथे तुझे पॉईंटमध्ये मार्क सर्व काही जाणार. जिथं तुला 60 मार्क पडायचे तिथे तुला 10-20 मार्क देऊन त्या पॅनल तुला मोकळा होणार. परंतु जर मी सांगतो त्या पद्धतीचं जर तू इंटरव्ह्यू वगैरे दिला तर तुला 100% रिझल्ट देण्याचं काम हे आम्ही करणार. तुम्ही पण घरी अभ्यास केला पाहिजे. डू यू अंडरस्टँड? हां आता हे झालं तुझं स्वतःबद्दल. आता फॅमिली इंट्रोडक्शन जर द्यायचं म्हटलं, ज्यावेळी आपण स्वतःबद्दल माहिती सांगत असतो त्यावेळी हॅवचा वापर करतो. HAVE हॅव. हां ते कसं? ज्ञानेश्वरी प्लीज कम हिअर. क्लोज द विंडो. ओके थँक्यू. हॅव सीट. हां जर आता फॅमिली इंट्रोडक्शनमध्ये तू काय काय देऊ शकतोस? माय सेल्फमध्ये तुला जर असं म्हणायचं की आय हॅव अ ब्रदर्स, मला एक भाव आहे, या स्वतःबद्दल आपण माहिती सांगतो किंवा स्वतःच्या मालकी संदर्भात. उदाहरणार्थ आमच्याकडे एक कार आहे. आय हॅव अ कार. I have a tractor. आय हॅव अ ट्रॅक्टर. I have a dog. हां आय हॅव अ डॉग. आमच्याकडे एक कुत्रा आहे. डू अंडरस्टँड? तुला पूर्वी कोणी असं शिकवलं आहे का?
तो आतापर्यंत जवळपास 13 वर्षाचा किंवा 12 वर्षाचा झालेला आहे. असं तुला कोणत्या टीचर्सनी म्हणा किंवा कोणी असं शिकवलं आहे का एखाद्या क्लासेसवाल्यांनी की असं बोलायचं तसं बोलायचं? नाही ना. नंतर तुला असं बोलायचं आहे की फॅमिली संदर्भात माय फादर नेम इज राजेंद्र. ते म्हणजे शेतकरी आहेत. दे आर फार्मर. My father is there farmer. नाही माय फादर इज फार्मर. दे आर नाही माय फादर इज फार्मर. My father is farmer. हां. and they have own business. They have own business. एक म्हणजे त्यांचं नाव सांगायचं, त्यांचा व्यवसाय सांगायचा आणि ॲडिशनल व्यवसाय जोडधंदा ॲडिशनल. उदाहरणार्थ असं हो इकडे बघ, माय फादर नेम इज राजेंद्र पाटील. दे आर फार्मर. ते शेतकरी आहेत. दे हॅव ऑन बिझनेस. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. झालं. आता तुझ्या आई संदर्भात बोलायचं म्हणतं माय मदर नेम इज काय? नाही आईचं नाव काय आहे तुझ्या? सुवर्णा. माय मदर नेम इज सुवर्णा. शी इज हाऊसवाईफ. हां, ती गृहिणी आहे. आता तुझ्या कुटुंबामध्ये हाऊ मेनी मेंबर्स इन युअर फॅमिली, म्हणजे तुझ्या कुटुंबामध्ये किती मेंबर्स आहेत? देर आर 6 मेंबर इन माय फॅमिली. देर आर 6 मेंबर इन माय फॅमिली असं बोलायचं. डू यू अंडरस्टँड? हां. आता तुला असं बोलायचं आहे की माझ्या कुटुंबामध्ये आई वडिला व्यतिरिक्त आजी आजोबा सुद्धा आहेत. इन माय फॅमिली अपार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स आर ग्रँड पॅरेंट्स. समजा म्हणजे याचा अर्थ काय होतो की माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आई वडिला व्यतिरिक्त आजी आजोबा सुद्धा आहेत आणि त्याची समजा आजी किंवा आजोबा एक्सपायर झाले असतील, त्यामध्ये एक जण असतील, तर इन माय फॅमिली अपार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स आर ग्रँडमदर किंवा ग्रँडफादर, आणि दोन्ही असतील तर ग्रँड पॅरेंट्स असं बोलायचं. आता तुला म्हटलं डू यू हॅव एनी सिबलिंग? तुला काही भावंडे आहेत का? Yes, we are 4 siblings. आम्ही 4 जण भावंडे आहोत असे येतं आहोत. ओके. म्हणजे तुला सांगतोय. आता तुला एखादा भाऊ असेल तर काय म्हणायचं? आय हॅव अ ब्रदर. एक बहीण असेल आय हॅव अ सिस्टर्स, किंवा बहीण किंवा भाऊ दोन्ही पण नसतील तर आय हॅव नो ब्रदर अँड सिस्टर्स. आय एम सिंगल. आय एम अलॉन. डू यू अंडरस्टँड? असं आपल्याला बेसिकली खूप काही शिकायचं आहे. नंतर तुझं एज्युकेशनल्स येणार त्याच्यामध्ये. नंतर तुझं हॉबी येणार, आवडता छंद. आता ॲडिशनल स्किल म्हणजे काय? ज्यावेळी तू 10वी-12वी नंतर बाहेर शिक्षणासाठी जातो, ग्रॅज्युएशन करतो, त्यानंतर तू एखाद्या छोट्या मोठ्या कंपनीमध्ये काम वगैरे करत असतो. एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा असतो. एक्सपिरियन्स हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. डू यू अंडरस्टँड? ज्यावेळी तू एखाद्या कंपनीमध्ये जातो, एका कंपनीमध्ये वर्षभर केल्यानंतर दुसरीकडे गेला आणि त्यावेळी तिथे जर